नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले। त्यांना त्याच आता विजयाला कुठेतरी आव्हान जे आहे ते या ठिकाणी देण्यात आले आहे। त्याच निवडणुकीमध्ये त्याच लोकसभा निवडणुकी दरम्यान ॲडव्होकेट राजू पाटील हे जे आहेत ते अपक्ष उमेदवार या ठिकाणी उभे होते। त्यांनी ही आक्षेप याचिका जी आहे ती न्यायालयात दाखल केली आहे। नक्की काय याचिका आपण जाणून घेऊयात। सर काय सांगाल, तुम्ही एक याचिका दाखल केली आहे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात, काय नक्की याचिकेमध्ये येते? सदर निवडणुकीत एक नाही सर, अनेक गैरप्रकार झालेले आहेत। प्रथमतः तिथं जे मताची ज्यावेळी 13 तारखेला इलेक्शन झाला, 14 तारखेला त्यांनी डिक्लेअर केला की काउंटिंग किती झाली, तर त्या दिवशी आणि काउंटिंगच्या दिवशी तफावत आहे, 573 मताची तफावत आहे। एवढी तफावत यायला नाही पाहिजे। दुसरा, ज्या दिवशी काउंटिंग होता त्याच्या अनेक अनोळखी लोक त्या सेंटरमध्ये घुसले होते। हे सगळं इलेक्शन अधिकारी माहीत होतं, तरी पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्याबद्दल मी रीतसर तक्रार दिलेली आहे। आणि त्यानंतर निवडणुकीच्या प्रचार काळात जे कॅन्डिडेट आहेत सध्याचे निवडून आलेले खासदार, त्यांनी अनेक गैरप्रकार केलेले आहेत। त्याबद्दल पण मी लेखी इलेक्शन कमिशनला, पोलिसांना दिलेली, कुठलीही कारवाई झालेली नाही। कारण भारतात धर्माचं नाव आहे, तुम्ही मते मागू शकत नाही। त्यांनी धार्मिक ध्रुवीकडून मते मागितलेत, हा भ्रष्ट प्रकार आहे। त्याबद्दल मी पोलिसात तक्रार दिली, कारवाई झाली नाही। धर्माचे नावे मते मागून ध्रुवीकडून ते जिंकून आलेले आहेत, त्याबद्दल माझा आक्षेप आहे। ते नाराज होऊन तक्रार दिली होती, खाली कुठलीही कारवाई झाली, त्यामुळे नाराज होऊन मेहरबान कोर्टात मी याचिका दाखल केलेली आहे। तुम्ही आता म्हणताय की धर्माचं ध्रुवीकरण झालं, त्यात तुमच्याकडे त्या संदर्भातले पुरावे देखील असतील, काय नक्की पुरावे समोर आहेत? याच्या आधी पण 1988 ला डॉक्टर रमेश प्रभू यांची अशी केस घटना घडलेली आहे, त्यांची आमदारकी परत झालेली। याच्या आधी पण अशा अनेक प्रकार, असे अनेक आहेत उदाहरण, ते सगळे उदाहरण दिलेले आहेत। आता काही गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेत चालू आहेत, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी मी नाही ओपन करू शकत, वेळ कळेल। आणि पण मला खात्री आहे की न्यायालय मला माझ्यावर न्याय करेल, आणि मी जे याचिकेत मुद्दे मांडलेत गंभीर स्वरूपाचे, त्याच्यावर ते कोर्ट मला न्याय देईल अशी मला पूर्ण खात्री आहे। धन्यवाद। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।